गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीला पूर आल्याने या पुराचे पाणी आंबे चिंचोली पुलावरून वाहत आहे आणि मंगळवेढा ते आंबे चिंचोली हा रस्ता पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद झाला आहे। आंबे चिंचोली ते वडदेगाव हा एकच रस्ता गावकऱ्यांना आहे। हा एकच रस्ता वापरावा लागत आहे जो पावसामुळे अतिशय खराब झाला आहे। सगळीकडे चिखलच चिखल झाला आहे। त्यामुळे येथील रस्त्यावर येता जाताना महिलांना, विद्यार्थ्यांना अनेक वेळा अपघाताला सामोरे जावे लागले। त्यामुळे येथील संतप्त नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या। हा रस्ता लवकर करण्यात यावा अशी गावकऱ्यांची मागणी असून आंबे चिंचोली ते वडदेगाव हा 5 किलोमीटरचा रस्ता पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद होतो असे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले। माझे नाव काकासाहेब यादव, राहणार आंबे चिंचोली। आमच्या आंबे चिंचोलीला आता पूर परिस्थिती आहे, मागे बघतायच तुम्ही, आणि आम्हाला जायला आता रस्ताही नाही, मार्ग नाही। आता आम्हाला पूर बुडालेला आहे। आता मार्ग आम्हाला पूर परिस्थितीत पूर परिस्थितीत एकही मार्ग नाही। आम्हाला जाणारा फक्त आंबे चिंचोली ते देगाव एकमेव रस्ता आहे आणि दुसरा रस्ता आहे पुरुष तो आंबे चिंचोली, ती रस्ता पाण्याखाली आहे। आणि जाण्यासाठी आम्हाला एकमेव रस्ता, ती भारत स्वतंत्र झाल्यापासून रस्ता कदापि झालेला नाही आणि ती रस्ता व्हावी ही इच्छा आमची गावकऱ्याच्या वतीने व्यक्त करतो। आणि लवकरच जयाभाऊने आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची दखल घ्यावी। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेल्या अधिवेशनात त्यांनी घोषणा केली की आंबे चिंचोली जे घोषणा केली की 1000 लोकसंख्येचं गाव आहे, त्या संख्येच्या गावाला जे तालुक्याला जाणारा रस्ता असेल किंवा जिल्ह्याला जाणारा रस्ता असेल त्या गावासाठी आपण प्राधान्य द्यायचं, ते रस्ता पहिल्यांदा करायचा। देवाभाऊने आमचं ऐकावं, मी देवाभाऊचाच कार्यकर्ता आहे आणि देवाभाऊने ही रस्ता करावा ही विनंती करतो। नमस्कार, मी सिमरन दिलावर मुजावर बोलते, आंबे चिंचोलीतून, तालुका पंढरपूर। मी आशा वर्करच काम करते पळस पीएससीतून। मला गाव लेवलचं काम आहे आणि गाव लेवलचं काम आहे, मला वाडी वस्तीचा भाग आहे आणि वाडी वस्तीवर फिरायसाठी मला रस्त्याची गरज आहे। रस्ता नीट चांगला नाही आहे, रस्ता वाडी वस्तीला जायसाठी रस्ता चांगला नसल्यामुळे मला भागात फिरता येत नाही, फिरती पण करता येत नाही नीट। प्रत्येक घरी जायला लागतं मला, प्रत्येक घरी जायसाठी रस्ता चांगला पाहिजे त्यामुळं। आणि नागरिकांचं पण महत्त्व आहे की लेकरांसाठी रस्ता चांगला पाहिजे, लेकरांना शाळेला पण जायला अडचण येते। मला पण सगळ्या घरांसाठी फिरायला जायला लागते, त्यासाठी खूप रस्ता महत्त्वाचा आहे। आणि ते पूल जो रस्ता चांगला आहे तिकडं बंधाऱ्यासाठी पाणी आलेलं आहे, कोणीकडून जायचं आम्हाला म्हणलं तर आम्हाला रस्ता नीट नाही आहे। रस्ता तेवढा चांगला पाहिजे। आणि पाऊस पडला तर खूप बेकार रस्ता होतो, खूप आमचे कंडिशन बेकार होते। रस्ते आमचे लहान लेकरांना सुद्धा रस्त्यानं जायला येत नाही आणि प्रत्येक वाडी वस्तीवर आम्हाला कुठंच फिरता येत नाही। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।